निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। स्वागतम सुस्वागतम। शिवसंकल्पांच्या ओंजळीला सिद्धीचं वरदान प्रदान करणारे शिवगौरी नंदन मंगलमूर्ती श्री गणराव, हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी यवनांची आबाळ झुंज मांडणारे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराव आणि या महनमंगल चैतन्यदायी गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावनचरणी त्रिवार अभिवादन करून जय बजरंग मंडळ बुधवार पेठ उपस्थित सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे। प्रतिवर्षी नयनरम्य देखावे सादर करण्याच्या परंपरेला अनुसरून मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला भव्य देखावा मार्कंडेयाची शिवभक्ती। मार्कंडेयाची शिवभक्ती। भगवान शंकरांच्या कृपेनं मार्कंडेयाचा जन्म झाला। मार्कंडेया हा अल्पायुषी पुत्र आहे हे समजल्यानं त्याची माता दुःखी होऊन सतत रडत असते। मार्कंडेयानं हट्ट करून दुःखाचं कारण जाणून घेतलं। मार्कंडेयाच्या मातेनं त्याला जप तप करण्यास सांगितलं। तेव्हा मातेच्या आज्ञेनं मार्कंडेय भगवान शंकराची तपश्चर्या करू लागला। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंध्यं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्। पृथ्वी तलावर मार्कंडेयाची आयुष्य घटिका आता भरलेली आहे। चित्रगुप्ताच्या अशा सांगण्यावरून यमराजानं आपला मृत्यूपाश मार्कंडेयावर फेकला। पण भगवान शंकरांच्या कृपेनं मार्कंडेयाला यम काहीच करू शकला नाही। यमराजा क्रोधित झाले आणि मार्कंडेयाला म्हणाले, मी तुझा प्राण घ्यायला आलोय मार्कंडेया, उठ। तुझ्या या मंत्र सामर्थ्यात माझा पाश झुगारून देण्याची शक्ती नाहीये। चल, मी तुला या मर्त्यलोकातून यमलोकी द्यायला आलोय। चल। असं म्हणून यमराजानं मार्कंडेयाकडे मृत्यू पाश फेकला। एवढ्यात मार्कंडेयानं भगवान शंकरांच्या पिंडीस मिठी मारली आणि काय आश्चर्य, भगवान शंकर प्रसन्न झाले। यमराज, माझं नामस्मरण करणाऱ्या भक्तांना तू त्रास देऊ नकोस। खबरदार, जर का माझ्या भक्ताला हात लावलास तर तुझं कर्तव्य पार पाडण्यासाठी तू या बालकाचे प्राण घ्यायला आलेला आहेस। परंतु हा बालक माझ्या नामस्मरणात लीन झालेला आहे, तेव्हा तुला ह्याचा प्राण कदापि घेता येणार नाही। मी ह्याला दीर्घायुष्याचा आशीर्वाद देतोय। यावर यमराज शंकर भगवानांना म्हणाले, क्षमा असावी भगवंत, मी अज्ञानानं या बालकाचे प्राण हरण करण्यासाठी आलो, पण हा दिव्य बालक तर आपला परम भक्त आहे। मी काय त्याचा प्राण हरण करणार?
आणि तेही आपल्या आदेशाशिवाय. क्षमा करा भगवन, क्षमा करा. आणि भगवान शंकरांच्या कृपा प्रसादाने मार्कंडेय दीर्घायुषी झाला. देखाव्याचे मूर्तिकार चंद्रशेखर येलारपूरकर, रिदम आर्ट्स, लोणी काळभोर. ध्वनिमुद्रण चैतन्य येलारपूरकर, रिदम रेकॉर्डिंग स्टुडिओ, शुक्रवार पेठ, पुणे. मंडळ सर्व गणेश भक्तांचे, वर्गणीदारांचे आणि हितचिंतकांचे सदैव ऋणी राहील. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय